नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। एमजीएम गोल्फ लीग 2025 मोठ्या उत्साहात सुरू, स्पर्धेत 8 संघात 80 खेळाडूंचा सहभाग। तर कुंभमेळा 2027 विकास आराखडा, सुविधांचा विकास आणि पर्यटनातील लौकिक वाढवा, पालकमंत्री संजय शिरसाटांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। कुंभमेळा 2027च्या निमित्त जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, वेरूळ, पैठण व आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखडा तयार करताना आपल्या जिल्ह्यात शाश्वत सुविधांचा विकास व्हावा व पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याचं देशभरात नाव होऊन लौकिक वाढवावा, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर, वेरूळ, पैठण व आपेगाव कुंभमेळा 2027 विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे। इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, लोकसभा सदस्य डॉक्टर कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आमदार विक्रम काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रशांत बम, आमदार रमेश पोरनारे, आमदार विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते। बैठकीच्या प्रारंभी प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। सन 2027 मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। त्यानिमित्त लाखो भाविक पर्यटक, साधू संत हे महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतील। त्यात जिल्ह्यातील वेरूळ आणि पैठण हे स्थळ महत्वाचं आहे। अंदाजे 1 कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत येतील असा अंदाज घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आलाय। त्यात प्रामुख्याने परिवहन व वाहतूक व्यवस्था, मूलभूत सुविधा, भाविक पर्यटकांची सोय व राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक स्थळांचं जतन या महत्वाच्या बाबी विचाराधीन करून सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे। वेरूळ व छत्रपती संभाजीनगर येथील विकास कामांचा आराखडा 7,126 कोटी 29 लाख रुपयांचा असून पैठण व आपेगाव येथील आराखडा 2,507 कोटी 22 लक्ष असा एकूण 9,633 कोटी 51 लक्ष रुपयांचा आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं आहे। तसेच रस्त्याचं रुंदीकरण, डांबरीकरण, वनवे मार्ग, फेरी बसेस, धार्मिक स्थळांच्या जवळ ई रिक्षा सेवा, बस स्थानकावरती रिअल टाइम डिस्प्ले, आणीबाणीच्या कालावधीतील वाहनांसाठी अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, सुरक्षा दलाची वाहने, राखीव मार्ग, डिजिटल वाहतूक व्यवस्थापनासाठी जीपीएस अनुकूल पथदिवे, वाहतूक सिग्नल्स, दिशादर्शक व सूचना फलक, ई व्हेकल पार्किंग व चार्जिंग स्टेशन, भाविकांसाठी मूलभूत सुविधा, स्वच्छतागृह, स्त्री पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती व अस्तित्वात असलेल्या सुविधांची दुरुस्ती, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, आरो प्लांट, टँकर व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, माहिती केंद्र स्थापने जेथून भाविक पर्यटकांना माहिती व मार्गदर्शन मिळू शकेल। याशिवाय 3 लाख लोक राहू शकतील अशा क्षमतेची तंबू शिबिरे, धर्मशाळा दुरुस्ती करणं, अशा स्थळांजवळ व तीर्थक्षेत्रांजवळ अन्नक्षेत्र उभारणं, हॉटेल व लॉजसाठी सल्लागार सेवा व त्यासाठी QR कोड बुकिंग सेवा। पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात समाविष्ट कामांमुळे आपल्या जिल्ह्याचा शाश्वत विकास साधला जावा, या दृष्टीने कामांचं नियोजन करा। तसेच यानिमित्त येणाऱ्या पर्यटकांपर्यंत आपला जिल्हा पोहोचवण्याची ही संधी आहे। यानिमित्त पर्यटनाच्या क्षेत्रात आपला जिल्हा पुढे कसा नेता येईल हे पहा, असं त्यांनी सांगितलं। पर्यटकांसाठी सुविधा देताना त्यांना सुरक्षित वातावरण देण्यास प्राधान्य द्यावं। येणारे भाविक पर्यटक हे शहरात येऊनच जातील, त्यामुळे इतक्या पर्यटकांना सामावून घेण्या इतपत सुविधा आपल्याकडे असायला हव्या, या दृष्टीने नियोजन करा व तातडीने अंतिम प्रस्ताव सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले। प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय, तर नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी सूत्रसंचालन केलंय। महिलांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेत दुर्बिणीद्वारे मोफत स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलंय। वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या 3 दिवसांच्या अथक प्रयत्नातून सदर शिबिराला यशस्वीरित्या पार पाडण्यात आलंय। महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेच्या सिल्क मिल कॉलनी रुग्णालय येथे आयोजित लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराची वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी स्वतः दिनांक 27/10/2025 रोजी पूर्वतयारीची पाहणी करून शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेल्या सर्व महिलांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी केली आहे। तसेच काल रोजी आयोजित लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरात ज्या 15 महिलांवरती शस्त्रक्रिया केली आहे त्या सर्व रुग्णांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी स्वतः शस्त्रक्रिया पश्चात पाहणी केली आहे। त्यानंतर आज रोजी सकाळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची प्रकृती तपासणी केली व पुढील उपचारासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं।
तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांना डिस्चार्ज कार्ड आणि गुलाबाचं फूल देऊन महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकेतून सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडण्यात आलं. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या 3 दिवसांच्या अथक प्रयत्नातून शिबिर यशस्वी होण्याकरता परिश्रम घेतले व सर्वांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीपणे पार पडलं. यावेळी रुग्णांनी मनपाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे आभार व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकाभिमुख आणि स्त्री आरोग्य केंद्रित सेवा आणि प्रभावीपणे देण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला आहे. यापुढे असेच लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर महापालिकेच्या कॅन्सर कॉलनी, नेहरू नगर, यनाट रुग्णालय आणि सिल्क मिल रुग्णालय येथे नियमितपणे घेण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रम वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, डॉक्टर अमरज्योती शिंदे, डॉक्टर अंजली पात्रीकर, डॉक्टर मनीषा भोंडवे, डॉक्टर बाळकृष्ण राठोडकर, डॉक्टर डिंपल परदेशी, डॉक्टर गोविंद नरवणे, डॉक्टर पंडित शिरसाट, डॉक्टर सौरभ सरनाईक, असिस्टंट मेट्रल मिनल ठोकळ, सीपीओ अल्ताफ शेख, इंचार्ज सिस्टर बेबीनंदा झांबरे, सिस्टर इंचार्ज वर्षा सोनवणे, रोहिणी तुंबरे, विजयमाला कराडकर, संध्या तोरडे, प्राजक्ता लांजेवार, सविता चारू, मनसूर खान, समीर शेख, जयश्री पोटे, पीओ जय सोनवणे, शोभा बनसोडे, आनंद कांबळे, कविता शिंदे, आरती म्हस्के, सेवक सेविका आणि सिल्क मिल कॉलनी रुग्णालय येथील आशाताई व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने स्वीकारावे असे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 12/9/2025 रोजीच्या पत्रान्वये घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर सूचना दिनांक 30/9/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने स्वीकारण्याबाबत आयोगाच्या सूचना आहेत. परंतु विभागातील काही कार्यालयाकडून पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने न करता ऑनलाईन करण्यात यावे असे सांगण्यात येत असल्याची तोंडी तक्रार येत असल्यामुळे पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने स्वीकारावेत. त्याबाबतची सूचना जिल्हा स्तरावरून सर्व संबंधितांना निर्गमित करण्यात याव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. एमजीएम गोल्फ लीग 2025चं उद्घाटन दैनिक लोकमतचे संचालक करण दरडा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं असून या स्पर्धेत 8 संघात 80 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. एमजीएम गोल्फ लीग 2025 ची छत्रपती संभाजीनगर येथे करण दरडा संचालक दैनिक लोकमत यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. मनपा आयुक्त जी श्रीकांत व एमजीएम गोल्फ क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दरडा यांनी पहिला स्ट्रोक मारून स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन केलं. पहिला दिवस रोमांचक खेळाचा थरार घडला. पहिल्या दिवसाच्या सामन्यामध्ये वन वर्ल्ड गोल्फ बाय मंजित प्राईड संघाने दमदार प्रदर्शन करत साखळी सामन्यात 7 गुणांसह अव्वल स्थान मिळवलं. पुना लायन्स 5 गुण आणि तायल वॉरियर या 4 गुण अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. ऋग्वेदी येवले, शैलेश कुदने, सोहम बीच, हितेंद्र यादव, आकाश नागरे, आदित्य पुसळकर, धर्मेश कर्णी, मुराद तालिब, आशुतोष आढाव आणि जी श्रीकांत यांनी आपापल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. उर्वरित सामने शनिवारी खेळवण्यात आले असून सायंकाळपर्यंत खेळाडूंचा स्कोअर प्राप्त होऊ शकले नाहीत. गोल्फपटूंच्या अप्रतिम कौशल्यामुळे स्पर्धेच्या पुढील फेऱ्यांसाठी उत्सुकता वाढली आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, एमजीएम गोल्फ क्लबचे संचालक रणजित कक्कड, नितीन बागडिया, अतुल विभांडे, अनिल अग्रवाल, आदित्य जीवने, सुजित कक्कड यांनी पहिला स्ट्रोक मारून स्पर्धेला औपचारिक सुरुवात केली. पुणे लायन्स क्लब संघाला प्रथम टी शॉट मारण्याचा मान देण्यात आला. एमजीएम गोल्फ क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या लीग स्पर्धेत शुक्रवारी ग्रीनसम वन प्रकारात वन वर्ल्ड मंजित प्राईड संघाने लाईफ लाईन मार्विक्स संघावरती 2-0 गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात ऋग्वेदी येवले आणि शैलेश कुदळे यांनी प्रभावी खेळाचं प्रदर्शन केलं. तायल वॉरियर संघाने पुन्हा लाईन संघावरती 2-1 गुणांनी मात केली. या सामन्यात रमेश कौशिक आणि गौरव परब यांनी उत्कृष्ट कामगिरी सादर केली. ग्रीनसम 2 प्रकारात वन वर्ल्ड गोल्फच्या बाय मंजित प्राईड संघाने पुणे लायन्स संघावरती 2-0 गुणांनी विजय मिळवला. विजयी संघात सोहम बीच आणि हितेंद्र यादव यांनी अफलातून गोल्फ प्रदर्शन करत सर्वांचं लक्ष वेधलं. स्पर्धेसाठी मार्केटिंग मॅनेजर ऋषाली घाटणेकर, गोल्फ क्लबचे व्यवस्थापक संदीप ढंगारे, उमेश राऊत, जयेश शिंदे, अमन खान, रमझान शेख यांनी पुढाकार घेतला. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर. आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध, अस्सल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सला खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं, इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे, आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे.
हेलो, विनय ग्लोबल करियर से बोल रहा हूँ। आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए। 1.25 लाख तनख्वाह, रहना और खाना बोनस अलग, ज्वाइनिंग अगले हफ्ते। इतनी जल्दी? ये तो वीजा भी। अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा। ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कैम्बोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा तौबा ही करूंगा ना। मैं नहीं फंसूंगा। कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं, इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें। ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहां करें। रुको, सोचो और ऍक्शन लो। आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोइडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओवी 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी विविध मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आलो असून त्या अंतर्गत आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांची निवेदक उमा शिंदे हिने घेतलेली मुलाखत बघणार आहोत. अनेक स्मशानभूमीमध्ये झाडं नाही आहेत. मी आता ह्या जिल्ह्यामध्ये पण काही अंत्यविधीला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये, उभं राहायला सावली नाही. लोक 1-1 किलोमीटर दूर उभं राहत होते आणि नंतर विधीला हजर राहत होते. की प्रत्येक गावात किमान 5 वडाची झाडं आपण लावायची आणि मग गाव तेथे वड असं नाव देऊन मग तो एक अभियान तयार केलं, उपक्रम तयार केला. आणि जे कुटुंब पात्र होत नाहीत त्यांना आम्ही NGO यांच्या मार्फत मदत देतोय. हा एक शासकीय कार्यक्रम म्हणून आम्ही घेतोय. एक हात मदतीचा असं मी त्याला नाव दिलंय. नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं या विशेष सदरात स्वागत करते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण एडियन डिजिटल दिवाळी 2025 हे सदर सुरू केलं आहे आणि आजच्या आपल्या या विशेष सदरमध्ये आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आहेत. सर, मी एडियनच्या दर्शकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणाला सर्व दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. राज्य शासनाच्या वतीने तुम्ही जे रेव्हेन्यू मॉडेल सुरू केलं आहे ते राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की ते मॉडेल नेमकं काय आहे आणि त्यामागची संकल्पना काय आहे. नाही, मॉडेल वगैरे असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये महसूल प्रशासनामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे ग्रामस्तरावर तलाठी असतो, त्यांच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी असतात, त्यानंतर तहसीलदार, मग उपजिल्हाधिकारी, मग जिल्हाधिकारी अशी एक हायरार्की ठरलेली आहे.
त्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मंडळ अधिकारी ही जी पद आहेत, या मंडळ अधिकारी पदाचं जे काही काम आहे, मग आढावा घेणं असेल, रिपोर्टिंग करणं असेल, गावांना व्हिजिट देणं असेल, हे काम कुठेतरी कमी होत चाललेलं होतं आणि मंडळ अधिकाऱ्यांची कार्यक्षमता त्यामुळं कमी झाली होती. त्यामुळं मी मे 2025 मध्ये याचा सर्व अभ्यास करून एक 2 पानाचं परिपत्र काढलं होतं. म्हणजे आपल्या जिल्ह्यापुरतं तो आदेश निर्गमित करून मंडळ अधिकारी ही जी संस्था आहे त्यांना कार्यक्षम करण्यासाठी आम्ही काही पावलं उचलले होते आणि त्यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांनी काय काय करायचं, कधीपर्यंत करायचं, मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयच अस्तित्वात नव्हते, ते सगळे आम्ही इस्टॅब्लिश केले. मंडळ अधिकाऱ्यांचे काही ठिकाणी ट्रेनिंग घेतले आणि त्यांना प्रशासनामध्ये ऍक्टिव्ह केलं, जेणेकरून जलद आणि गतिमान प्रशासन ही जी शासनाची एक उद्दिष्ट आहे ते सफल व्हावं, म्हणून आम्ही ते ऍक्टिव्हेट मंडळ अधिकारी करण्यासाठी ते उपक्रम राबवला होता आणि त्याच मे पासून आतापर्यंत त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम जिल्ह्यात झालेलं होतं आणि त्याच धर्तीवर महसूल विभागाने महाराष्ट्र शासनाच्या परवा 10 ऑक्टोबरला एक आदेश निर्गमित करून तीच प्रणाली पूर्ण राज्यभर लागू केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून मंडळ अधिकारी यांना पूर्ण कार्यक्षमपणे काम करण्यासाठी प्रेरित केलेला आहे आणि तो आमचा एक उपक्रम राज्यभर लागू झाल्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांना त्याचा निश्चित आनंद झालेला आहे आणि आमच्यासाठी सुद्धा ती गौरवाची बाब आहे. जे नक्कीच यानंतर आपण पाहिलं की या पावसाळ्यामध्ये भूतो ना भविष्यती असा ओला दुष्काळ आणि महापूर आपल्या छत्रपती संभाजीनगर वासियांना आणि ग्रामीण भागातील जनतेला पाहायला मिळाला. तर या महापुरामध्ये नेमकं आपत्ती व्यवस्थापन कसं करण्यात आलं? नाही, पूर्ण महाराष्ट्रभर आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली होती. त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये सुदैवानं अतिवृष्टी झाली नव्हती. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये नंतर खूप अतिवृष्टीला 2-3 दिवस सामोरं जावं लागलं. म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 150% पाऊस झालेला आहे आपल्याकडे आणि 84 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. म्हणजे जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्येच अतिवृष्टी झाली. जवळजवळ 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या सर्व अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये आम्ही प्राधान्य दिलं होतं जीवितहानी होऊ देऊ नये आणि आमची नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष, आमचे सर्व महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ऍक्टिव्हेट ठेवून आपण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 450 लोकांचे प्राण वाचवले आहेत. म्हणजे अपवादात्मक 1-2 ठिकाणी नंतर जीवितहानी झाली, परंतु आम्ही जे लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळं अनेक ठिकाणी गंगापूर असेल, पैठण असेल, वैजापूर असेल, सिल्लोड असेल, या ठिकाणी पुरामध्ये गावाला वेढा दिल्यामुळं गावात अडकलेले अनेक लोकांना आमच्या बोटीमधून आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वाचली, हा एक समाधानाची बाब आहे. त्यानंतर नुकसान जे झालेलं आहे त्याचं पंचनामे करण्याचं एक फार मोठं आव्हान आमच्या समोर होतं. ते पंचनामे सुद्धा 100% आमची परवा दिवशी संपन्न म्हणजे पूर्ण झालेली आहेत आणि त्याची सुद्धा जी प्रपत्र मध्ये मागणी करावी लागते ती सुद्धा मागणी आमची शासनाकडे गेलेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही संपूर्ण यंत्रणा आमची फील्डवर होती, शेतात होती, शेतकऱ्यासोबत होती. प्रत्यक्ष आपण त्यावेळेस काही मदत जरी नाही करू शकलो तरी शासन तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, हा एक धीर देण्याचा उपक्रम आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये राबवलेला आहे आणि त्यामुळे खूप शेतकऱ्यांना त्याचं समाधान पण व्यक्त केलेलं आहे. नक्कीच या आपत्तीच्या काळामध्ये प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्यामुळे त्यांना जास्त काळजी करण्याची गरज भासली नाही असं चित्र सगळीकडेच पाहायला मिळालं. यानंतर आपण शिक्षण विभागाकडे वळूया. शिक्षण विभागासाठी तुम्ही जो दशसूत्री कार्यक्रम सुरू केला आहे त्याबद्दल काय सांगू इच्छिता? नाही, दशसूत्री हा फार व्यापक कार्यक्रम आहे. मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर असताना मी तो तयार केला होता. तो अनेक पालकांशी, विद्यार्थ्यांशी, शिक्षण तज्ज्ञांशी बोलल्यानंतर आणि प्रत्यक्ष गावागावामध्ये ग्रामीण भागामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा अभ्यास करून एक 10 पॉइंट तयार केले, 10 मुद्दे जे की शाळेमध्ये आम्ही राबवतोय. त्यामध्ये आता जे विद्यार्थी आहेत ते संस्कारापासून दूर चाललेले आहेत, म्हणून संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे. त्यानंतर आरोग्याचं फार विद्यार्थ्यांचं नुकसान सध्या झालेलं आहे. नको त्या पदार्थ खाल्ल्यामुळं, नको ते पदार्थ फूड्स, नको ते बाटलीबंद पेय, यामुळं परिसरामध्ये अनेक 18 ते 21 वर्ष वय असलेल्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम अनेक विद्यार्थ्यांची खराब झालेली आहे. या अतिशय धोक्याच्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपलं सगळ्यांचं दुर्लक्ष होत होतं. म्हणून मग आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे,
जसं संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे तसं आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे. त्याच्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षाला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि आपले विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतात, तेव्हा तयारी सुरू करून यश मिळणार नाहीये. ते आपल्याला प्राथमिक शाळेपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करावं लागेल, म्हणून स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे. त्यानंतर आता टेक्नॉलॉजी इतका ॲडव्हान्स झालेला आहे. आपण आपल्या घरी मुलं-मुली मोबाईल वापरताना आपल्याला काळजी वाटते. परंतु आता आपण मोबाईलपासून विद्यार्थी दूर ठेवून चालणार नाही. कारण आय-टी क्षेत्राने एवढी प्रगती केली आहे, की आय-टीला सोबत घेऊनच आपल्याला जगावं लागणार आहे. पण धोका त्याच्यातले लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आय-टी क्षम घडवणे, जे आय-टी क्षम विद्यार्थी घडवणे हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि मग मोबाईलवर काय बघावं, काय बघू नये, शरीरावर काय परिणाम होणार, डोळ्यावर काय परिणाम होणार, मनावर काय परिणाम होणार, आपल्या संस्कार संस्कृतीवर काय परिणाम होणार, हे आम्ही आता शाळेमध्ये या संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये शिकवतोय. कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा एक त्याच्यामध्ये पॉईंट आहे, जे की सर्वच विद्यार्थी काही IAS, IPS किंवा डॉक्टर, इंजिनियर होणार नाहीत. तर कौशल्य चांगला उत्कृष्ट गायक व्हायला पाहिजे, उत्कृष्ट शेतकरी व्हायला पाहिजे, उत्कृष्ट शिक्षक व्हायला पाहिजेत. आणि कुठलं ना कुठलं कौशल्य जर आपण विद्यार्थ्याला दिलं तर त्याच्या आधारे तो जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो. ते दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना रस आहे त्या विषयामध्ये त्यांना खतपाणी घालून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करता येईल, असे अनेक 10 मुद्दे आहेत. शिक्षकांनी स्वतः अपडेट राहण्यासाठी एक त्याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे, की आपले शिक्षक जनरली जे 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जे पुस्तकं छापले त्याच्यातलंच विद्यार्थ्यांना शिकवतात. मध्यंतरीच्या काळामध्ये कितीतरी संशोधन झालेलं आहे, कितीतरी अपडेशन झालेलं आहे, घटनेमध्ये कितीतरी दुरुस्त्या झालेल्या आहेत. ही कोणी शिकवायचं विद्यार्थ्यांना? म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा अपडेट होण्यासाठी एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्यानंतर स्त्रीचा, मुलींचा, नारीचा सन्मान करणे याचा एक मुद्दा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि मग पालकांना आम्ही सांगतोय, की घरी जे आपण मुलींना बंधनं घालतो ते मुलांना घाला. सगळे बंधनं मुलींना का घालता? आणि मग शाळेमध्ये लहानपणापासून मुलींचा, स्त्रीचा सन्मान करायला शिकवलं तर हे आता सध्या जे अनुचित प्रकार घडतात हे निश्चितपणे कमी होणार आहे. अनेक आश्रमशाळेमधील वयोवृद्ध लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आई वडिलांचा सन्मान, गुरुजनांचा सन्मान, वडीलधाऱ्याचा सन्मान हे शिकवण्यासाठी आम्ही छोटे छोटे उपक्रम शाळेमध्ये घेतोय. आणि ह्या दशसूत्रीच्या माध्यमातून मागच्या 2-3 वर्षामध्ये अनेक सक्सेस स्टोऱ्या समोर आलेल्या आहेत. अनेक विभक्त झालेले घरं एकत्र आलेले आहेत आणि अनेक पालकांनी शिक्षकांना भेटून समाधान व्यक्त केले, की या दशसूत्रीच्या अंमलबजावणीनंतर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जमीन आसमानचा बदल झालेला आहे. नक्कीच आपण त्यानंतर जो शहर आणि ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमींचा प्रश्न भेडसावत होता, ज्यामध्ये आपण असं म्हणतो की माणसाचा शेवट गोड झाला पाहिजे किंवा बरोबर झाला पाहिजे. एक डेथ विथ डिग्निटी ही जी कन्सेप्ट आहे, तर या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काय उपाय करण्यात आले आहेत? हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रामीण भागामधल्या लोकांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागते. आपल्याला, आपण वर्तमानपत्रात वाचत असेल की अनेक ठिकाणी स्मशानभूमीला जायला रस्ता नाही आहे, अनेक ठिकाणी शेड नाही आहेत, अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सोय नाही, अनेक गावामध्ये स्मशानभूमीला जागाच नाही आहे, अनेक गावामध्ये 7/12ला स्मशानभूमीची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात तिथं वापर नाही आहे. अनेक गावामध्ये स्मशानभूमीचा वापर चांगल्या पद्धतीने होतोय पण त्या जागेची 7/12ला स्मशानभूमी म्हणून नोंद नाही आहे. असे बऱ्याच ठिकाणी नदी नाले पार करून जावं लागतंय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी डेड बॉडी घेऊन प्रतीक्षा करावं लागते, नदीतलं पाणी कधी ओसरते ते. म्हणजे अतिशय, म्हणजे ज्यांच्या घरच्या व्यक्तीचा डेथ झालाय त्या व्यक्तींना किती यातना द्यायचं. आणि माणूस आयुष्यभर जगण्यासाठी इतकं मोठं सामोरं जातं अनेक अडचणीला, अनेक प्रसंगाला, आणि मग मृत्यूनंतर तर त्याचा मृत्यू हा समाधानानं त्याची अंत्यविधी झाली पाहिजेत. आणि किमान त्या अंत्यविधीच्या वेळेस त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. अनेक स्मशानभूमीमध्ये झाडं नाही आहेत. मी आता ह्या जिल्ह्यामध्ये पण काही अंत्यविधीला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये, उभं राहायला सावली नाही, लोक 1-1 किलोमीटर दूर उभं राहत होते आणि नंतर विधीला हजर राहत होते. तर हा सगळा प्रकार लक्षात घेऊन मी एक तिथे मोहीम घेतली होती, स्मशानभूमी समस्या निवारण अभियान म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण जिल्ह्यातल्या स्मशानभूमीचा डिटेल अभ्यास करून त्याचा एक ब्ल्यूप्रिंट तयार केलेला आहे. आणि तो जो ब्ल्यूप्रिंट आहे, मी DPDCच्या मीटिंगमध्ये पालकमंत्री महोदयाची परवानगी घेऊन मी त्याचं सादरीकरण केलं होतं. आणि सर्वच आमदार महोदयाने त्याच्याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केलं. आणि आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय संजय शिरसाट सरांनी त्याच दिवशी सभेमध्ये जाहीर केलं की DPDCतला प्रत्येक आमदार महोदयांना 1 कोटी रुपये फक्त स्मशानभूमीच्या समस्येसाठी त्यांनी त्या दिवशी मंजूर केले.
आणि त्याचे कामाचे आता प्रस्ताव आलेले आहेत, ते कामं सुरू होतील. पण एवढ्यावरच काम ते थांबणार नाहीये. जवळजवळ 80% गावामध्ये काही ना काहीतरी समस्या आहे आणि ते टप्प्याटप्प्यानं आम्ही दूर करतोय. आता जे DPDCतून काम होणार आहे ते DPDCतून करतोय. काही आम्ही ग्रामपंचायतीला सांगितले तुमच्या निधीतून करा. आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मी आवाहन केले की लोकवर्गणीतून सुद्धा काही जिथं 5-10 लाखाचं काम आहे, काही ठिकाणी 2-4 लाखात काम होणार आहे, तर त्या ठिकाणी आपण लोकवर्गणी करू, NGOची मदत घेऊ आणि या छोट्या छोट्या समस्यावर मात करू, जेणेकरून साधारणतः 1-1.25 वर्षामध्ये जिल्ह्यातील कुठलीही स्मशानभूमीची समस्या राहणार नाही. यासाठी आपण प्रयत्न करू. जर समस्त नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जर सहकार्य केलं तर 100% हा विषय कायमचा संपून जाईल. नक्कीच सर्वांच्या सहभागातून समस्या लवकर सोडवली जाते. यानंतर जे एक गावात एक तरी वडाचं झाड असावं अशी तुमची एक कन्सेप्ट आहे आणि आपण पाहतो की पूर्वीच्या काळी गावात पार होती आणि पारावर म्हातारे बसलेले असायचे. जरी गावात म्हातारे सापडले नाही कुठे तर ते कुठं सापडतील हे माहीत असायचं, पण आता ते नाहीसे होत चालले डेव्हलपमेंटमुळे. तर ही कन्सेप्ट काय आहे आणि त्याला नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय? नाही, आपण जर आता वडाच्या झाडाचे फायदे बघितलं, आपण गुगलवर सर्च करा, जवळजवळ 20-21 प्रकारचे फायदे आपल्याला एक ह्युमन बिईंगला, माणसाला मिळतात आणि पूर्वजांनी काही उगाच लावलेले नव्हते. वडाच्या झाडाला इतका मान दिलेला आहे संस्कृतीने. त्याचं कारणच हे आहे की त्याचे खूप फायदे आहेत आणि कालांतराने मध्यंतरीच्या काळामध्ये आता पूर्वी जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आपण जेव्हा जायचो तेव्हा वडाचं झाडच आपलं स्वागत करायचं. किंबहुना त्या गावच्या चारी बाजूना वडाचे झाडं असायचे. परंतु आता जर गावात गेलं तर झाडच दिसत नाही वडाचं आणि एक संस्कृतीचा फार मोठा ऱ्हास आहे आणि ते पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास आहे. आणि म्हणून मग आपण एकदम 10,000 झाडं लावू, 15,000 झाडं लावू असं करण्यापेक्षा मी विचार केला मागच्या पावसाळ्यामध्ये की प्रत्येक गावात किमान 5 वडाची झाडं आपण लावायची आणि मग गाव तेथे वड असं नाव देऊन मग तो एक अभियान तयार केलं, उपक्रम तयार केला. कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेतली, त्यांना प्रशिक्षण दिलं. आमच्या खर्चातून आम्ही त्याचे रोपटे उपलब्ध केले, म्हणजे शासनावर सुद्धा त्याचा भार आम्ही टाकला नाही आणि गावागावामध्ये त्याचं महत्त्व पटवून दिले. आणि मागच्या पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात 5 वडाची झाडं लावून त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या. कारण झाड लावताना बरेच लोक असतात, फोटो सेशन होते पण नंतर विसरून जातात. म्हणून आम्ही ती जबाबदारी दिली आणि मला आनंद आहे सांगायला, मी आता जिथं जिथं गावात दौऱ्याला जातो तिथं आवर्जून मी त्या झाडाला व्हिजिट करतो, रोपटं किती वाढलंय ते. आणि जवळजवळ 80% ठिकाणी ते रोपटे आता रुजलेले आहेत आणि एक 5-10 वर्षामध्ये ते मोठे वडाचे झाड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या वडाच्या झाडाच्या माध्यमातून त्या गावचा पर्यावरणाचा विकास होईल, त्या गावाला शुद्ध हवा मिळेल, त्या गावाचं जलसंधारण, मर्दसंधारण होईल. आणि या चळवळीमध्ये मला वाटते प्रत्येक गावकऱ्यांनी, लोकांनी, पॉलिटिकल पार्टीने झुकून दिलं पाहिजेत. कारण भविष्याच्या दृष्टिकोनातून सगळे लोक भौतिक सुविधेकडे वळत असताना पर्यावरणाकडे कुणाचं लक्ष नाहीये. प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी संपत्ती कसं जमा करता येईल, गाडी, घोडे, बंगले सगळे जमा करायचा प्रयत्न करतात. त्याच्यात काही वाईट नाहीये, प्रत्येक जण आई वडील प्रयत्न करतात. परंतु त्या आपल्या मुलांसाठी उद्या पर्यावरण चांगलं राहणार आहे का ह्याच्याबद्दल मात्र कोणी विचार करत नाहीत. आणि जेव्हा आम्ही लोकांना सहकार्य करण्याची विनंती करतो तेव्हा फार कमी लोक समोर येतात. बऱ्याच ठिकाणी फक्त फोटो सेशन पुरतं वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो. हे बंद झालं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकानं, आता जवळजवळ 30-40 लाख लोकसंख्या जिल्ह्यामध्ये आहे, प्रत्येक नागरिकाने एक झाड लावलं तर 40 लाख झाडं होऊ शकतात. तर या पद्धतीने एक चळवळ म्हणून, आता पाऊस खूप झालेला आहे, सगळ्या सध्या ओलावा खूप आहे, प्रत्येक सणावाराला वृक्षारोपणाचे कार्यक्रम लोकांनी घेतले पाहिजेत आणि फक्त कार्यक्रम घेऊन थांबले नाही पाहिजेत, तर ते झाडं जगवले पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं जर लोकांनी, मी तर आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला नेहमी सांगत असतो आणि मी पण ते अंमल करतो, वेळ लागल्यासारखं झाड लावलं पाहिजेत. हा माझा एक स्लोगन आहे. वेळ लागल्यासारखं आपण जर झाडं लावलं तरच पुढची पिढी चांगल्या पद्धतीने जगू शकेल, नाहीतर श्वासोश्वासाला शुद्ध हवा राहणार नाही. यानंतर आपल्याला सर्वांना म्हणजे भारतातही सगळीकडे मराठवाडा हा आत्महत्याग्रस्त भाग म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तर आपल्या क्षेत्रातही बरेच शेतकरी आत्महत्या करतात. तर तुम्ही या कुटुंबियांसोबत, आत्महत्याग्रस्त कुटुंबीय जे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही सायंकाळ घालवायची अशी एक माणुसकी म्हणून एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करताय. तर तुमचा हा आनंद नेमका कसा आहे आणि अनुभव कसा नाही, आहे हा तुमचा? फार संवेदनशील विषय आहे. आता आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 250 शेतकरी आत्महत्या केलेली आहे
आणि काही अपवाद सोडले काही चांगल्या घरचे आहेत, परंतु बऱ्याच कुटुंबामध्ये दिवा पेटत नाही, चूल पेटत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांना मदत करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. मी गणपती उत्सवाच्या वेळेस मी माझ्या घरी सुद्धा 50 कुटुंबांना जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं आणि त्या कुटुंबासोबत आमचं संपूर्ण कुटुंब जेवण घेतलं. त्यावेळेसच्या त्या माऊलींच्या ज्या काही भावना होत्या त्या अतिशय मनाला हे पूर्ण होत्या, दुःख पोहोचणाऱ्या. आणि म्हणून तेव्हाच मी ठरवलं होतं की दिवाळीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी आपण या कुटुंबांना मदत केली पाहिजे. म्हणून आम्ही 2 पार्ट केले त्याच्यामध्ये. एक तरी शासकीय मदत द्यायची. त्याच्यामुळे मागच्या 15 दिवसापासून आम्ही या सर्व शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण करून त्यांच्या बैठका घेतल्यात आणि मागच्या सोमवार, मंगळवार, आज प्रत्येक कुटुंबाला एक कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेचा लाभ, जे कुटुंब पात्र होतात त्यांना त्या शासकीय योजनेचा लाभ देतोय आणि जे कुटुंब पात्र होत नाहीत त्यांना आम्ही NGO यांच्या मार्फत मदत देतोय. हा एक शासकीय कार्यक्रम म्हणून आम्ही घेतोय. एक हात मदतीचा असं मी त्याला नाव दिलंय. आणि दुसरा आम्ही एक आमच्या पर्सनल भावना म्हणून, एक माणूस म्हणून आम्ही आमचे सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या प्रत्येक कुटुंबाला एक किट देतोय. एक किट पण अशी साधी नाही आहे किंवा स्वीटचा बॉक्स नाही आहे की दिवाळीला लागणारं जेवढं साहित्य आहे एका कुटुंबाला लागेल एवढं, जवळजवळ 5 ते 6 हजाराचा तो एक बॉक्स होतोय. त्याच्यामध्ये डाळ, साबण, तेल, खोबरे तेल, फोंडीचं तेल, चटण्या, सगळं प्रकार दिवाळीला जे जे लागते ते सगळा एक बॉक्स तयार करण्याचं काम आम्ही हाती घेतलंय आणि आमच्या वतीनं या सर्व कुटुंबाला एक एक बॉक्स पण आम्ही उद्या आणि परवा त्याचे 16 आणि 17ला ते कार्यक्रम ठेवलेत. कुठलाही गाजावाजा न करता त्यांना अशी भावना की आम्हाला कोणीतरी मदत करतंय त्यांच्यात निर्माण होणे आणि आम्ही काहीतरी मदत करतोय अशी आमच्यात भावना निर्माण होणे, अशा अत्यंत साध्या पद्धतीनं ह्या कुटुंबासोबत आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. तेवढाच त्यांना आधार आणि या माध्यमातून शासन तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही काळजी करू नका, हा संदेश आम्हाला द्यायचा. संवेदनशील प्रशासनाची एक झलक या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळते. यानंतर काही महिन्यांपूर्वी तुम्ही थेट सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन पोहोचत होते. सकाळी सकाळी तुम्ही कार्यालयात जायचे, तर अधिकारी वेळेवर यावेत यासाठी तुम्ही हे पाऊल उचललं असं तुम्ही बोलताना सांगितलं होतं. तर यानंतर आणि त्या आधीच्या काळात काय बदल तुम्हाला जाणवतोय? नाही, निश्चितपणे आम्ही मध्ये अचानकपणे कार्यालय वेळेच्या अगोदर मी बऱ्याच ऑफिसमध्ये जाऊन बसलो. खूप लोकांचं त्याच्यानंतर माझे सर्व डेप्टी कलेक्टरनाही पाठवून दिलं, त्याची तपासणी झाली. त्याच्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यावर कारवाई पण झाली आणि त्यानंतर सुरळीतपणे काम सुरू झालेलं आहे. आता लोक सांगतात की साहेब आता लोक वेळेवर येतात, पूर्ण दिवस बसतात, परंतु हळूहळू परत सवय लागतात जुन्या. त्याच्यामुळे अधूनमधून हे अशा तपासण्या आम्हाला करावं लागतात. आम्ही महसूल विभागामध्ये याच्यावर जास्त भर दिला होता. आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही दुसऱ्या विभागावर याच्यावर लक्ष केंद्रित करतोय आणि तिथं सुद्धा अधिकारी कर्मचारी वेळेवर येतात का, कारण पूर्ण वेळेचा पगार ते लोक घेतात आणि नागरिक कधी पण येऊ शकतात, कार्यालय वेळेमध्ये ते कधी पण येऊ शकतात आणि त्यांना प्रत्यक्षात ठेवणं म्हणजे हा गुन्हा आहे. खरं म्हणजे तशा पद्धतीनं व्हायला नाही पाहिजेत. उलट पक्षी थोडं लवकर आलं पाहिजेत आणि उशिरा ऑफिसमधून गेलं पाहिजेत आणि मी स्वतः तसं करतोय आणि माझ्या माध्यमातून मी माझ्या अधिकारी कर्मचाऱ्याला पण उदाहरण देतोय. मी स्वतः न करता त्यांना काही सांगत नाहीये. मी 9:30 पावणे 10च्या आत मी कार्यालयात असतो. रात्री 8:30-9 वाजेपर्यंत मी कार्यालयात असतो. तुम्ही थोडं जास्तीचं काम केलं तर लोकांना त्याची चांगली सेवा मिळेल आणि लोकांच्या भावना पण विभागासाठी चांगल्या होतील, त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच सर. शेवटी आपण जाता जाता एडियनच्या प्रेक्षकांसाठी एक जिल्ह्याचे पालक म्हणून सर्व जनतेसाठी काय शुभेच्छा देऊ इच्छिता? सध्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धडपड करत आहे. या दिवाळीमध्ये मी आपणा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्याला नम्र विनंती करतो की आपल्याला या दिवाळीमध्ये ज्यांच्या घरी दिवा पेटणार नाही अशा कुटुंबासोबत दिवाळी साजरी करा. ज्यांच्या घरी चूल पेटणार नाही त्यांच्या घरी चूल पेटण्यासाठी जे काही मदत करता येईल ते आपण मदत करा. माझी आपल्याला अशी विनंती आहे की हे दुःख निवारण्यासाठी प्रत्येकाने सिंहाचा वाटा घ्या. सिंहाचा वाटा घेता येत नसेल तर खारीचा वाटा यामध्ये आपण उचलावा आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवतीमध्ये असलेल्या कुटुंबांना सोबत घेऊन आपण दिवाळी साजरी करावं, एवढं मी विनंती आपणा सर्वांना करतो. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना मी माझ्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जिल्हाधिकारी महोदयांचे एडियनसाठी वेळात वेळ दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आणि पुनश्च एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. एडियनचे पण संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद. आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. या सदरामध्ये आपण अजून मान्यवरांना भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा एडियन न्यूज.
शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. MGM गोल्फ लीग 2025 मोठ्या उत्साहात सुरू. स्पर्धेत 8 संघात 80 खेळाडूंचा सहभाग. तर कुंभमेळा 2027 विकास आराखडा सुविधांचा विकास आणि पर्यटनातील लौकिक वाढवा पालकमंत्री संजय शिरसाटांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.